आपल्या आहाराचा महत्त्वाचा घटक असणारे फायबर्स जर आपण आहारात पुरेसे घेतले नाहीत तर त्याची काही लक्षणं दिसतात का? हो, नक्कीच. आणि आज आपण बघतोय अशी 3 प्रमुख लक्षणं जी तुमच्या आहारातल्या फायबर्सची कमतरता दर्शवतात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण बघतोय की आहारामध्ये फायबर्सचं प्रमाण चांगलं असणं का महत्त्वाचं आहे. फायबर्स कोणकोणती कामं आपल्यासाठी करतात आणि त्याबरोबरच आहारातलं फायबर्सचं प्रमाण वाढवण्यासाठी काय छोटे छोटे ऑप्शन्स आहारात घेता येतील किंवा काय बदल करता येतील. तुमचे जर हे मागचे महत्त्वाचे व्हिडिओज मिस झाले असतील तर ते आमच्या चॅनलवरती जाऊन जरूर बघा. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावरती बोलतोय, तो म्हणजे जर आहारात फायबर्स कमी घेतले गेले तर ते ओळखायचं कसं किंवा ते जाणवतं का, काही लक्षणं दिसतात का. आणि अशी 3 मुख्य लक्षणं आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर तुम्ही तुमच्या स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे किंवा शरीराकडे स्वतःच्या काळजीपूर्वक बघितलं तर कदाचित तुम्हाला ही लक्षणं जाणवतील आणि वेळीच तुम्ही आहारातल्या फायबर्सचं प्रमाण वाढवून हे दुरुस्त करू शकाल किंवा लक्षणं ती नाहीशी करू शकाल. तर बघूयात, पहिलं महत्त्वाचं लक्षण फायबर्सच्या कमतरतेचं ते म्हणजे पोट साफ न होणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं. म्हणजे अगदी स्मूथली पोट आपलं साफ होण्याची जी प्रक्रिया असते ती न होणं किंवा खूप जोर द्यावा लागणं किंवा खडे होणं आणि यामुळे पूर्ण पोट एका वेळेला साफ न होणं किंवा छान पोट रिकामं झाल्याची भावना न होणं. जर तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील किंवा जाणवत असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या आहारात फायबर्स कमी घेताय आणि फायबर्सचं प्रमाण वाढवून तुम्ही बघू शकता की हे लक्षण तुमचं कमी होतंय का किंवा पोट साफ व्हायला मदत होतीये का. जर तुम्ही हे करू शकलात आणि पाण्याचंही प्रमाण फायबर्स बरोबर वाढवू शकलात तर निश्चितच तुमचं हे लक्षण कमी व्हायला किंवा जायला मदत होऊ शकेल. दुसरं महत्त्वाचं लक्षण आहारात फायबर्स कमी असल्याचं ते म्हणजे सारखी सारखी भूक लागणं किंवा क्रेविंग्स होणं. म्हणजे आता नुकतंच जेवण केलंय पण तरी थोड्याच वेळात पुन्हा काहीतरी खायची इच्छा होणं किंवा भूक लागल्यासारखं वाटणं किंवा खाणं झालं असूनही पोट छान न भरल्यासारखं वाटणं. याचं कारण आहारात फायबर्स कमी असणं हे असू शकतं. कारण फायबर पोटात गेल्यानंतर ते पाणी शोषून घेतात, फुगतात आणि आपल्याला पोट भरल्याची संवेदना देतात. आणि ही पोट भरल्याची संवेदना किंवा सेन्सेशन बराच काळ टिकून राहतं जर आहारामध्ये फायबर्स पुरेसे असतील तर. त्यामुळे सारखी सारखी भूक लागत नाही. म्हणजेच तुम्हाला जर सारखीच भूक लागतेय तर तुमच्या आहारात फायबर्सचं प्रमाण कमी असेल आणि ते जर तुम्ही वाढवून बघितलं तर तुमचे हे सिम्पटम्स कमी होऊ शकतात. तर नक्की ट्राय करून बघा. आता बघूया तिसरं महत्त्वाचं लक्षण आहारात फायबर्स कमी असल्याचं ते म्हणजे खरं तर 3 गोष्टी वाढणं. 3 गोष्टी कुठल्या? एक तर आपलं वजन, दुसरं म्हणजे जर तुम्हाला मधुमेह असेल तर रक्तातली साखर आणि तिसरं म्हणजे रक्तातलं कोलेस्ट्रॉल. जर का तुमच्या निदर्शनास आलं की या 3 पैकी एक गोष्ट किंवा यापैकी एकापेक्षा जास्ती गोष्टी सुद्धा वाढायला लागल्यात तर निश्चितच तुमच्या आहारातलं फायबर्सचं प्रमाण कमी असू शकतं. आणि यामागचं कारणही तुमच्या लक्षात आलं असेल की आहारात फायबर्सचं प्रमाण कमी तर तुम्हाला सारखी भूक लागणार आहे किंवा थोडं खाऊन पोट भरणार नाहीये. त्यामुळे जास्ती प्रमाणात खाल्लं जाणार आहे, सारखं सारखं खाल्लं जाणार आहे. यामुळे वजन वाढणार आहे. यामुळे शुगरही वाढणार आहे, शिवाय वजन वाढल्यामुळेही शुगर वाढणार आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या आहारातले फायबर्स हे कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवायला मदत करत असतात. त्यामुळे जर कोलेस्ट्रॉल वाढतंय असं लक्षात आलं तर त्याचाच अर्थ असा होऊ शकतो की आहारात फायबर्स कमी आहेत. कारण फायबर्स कमी आहेत त्यामुळे कोलेस्ट्रॉल आटोक्यात राहत नाहीये आणि ते वाढायला लागले. तर ही लक्षणं तुम्हाला जाणवण्यासाठी तुम्हाला काही तपासण्या नियमित करायला लागतील. म्हणजे तुमचं वजन नियमित तपासायला लागेल. दुसरी गोष्ट, तुमची रक्तातली साखर किंवा तुमचं HbA1c आणि कोलेस्ट्रॉल हे ठराविक अंतराने तपासायला लागेल. म्हणजे किमान वर्षातनं एकदा ते बघायला लागेल. आणि तुमच्या असं लक्षात आलं की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी
हे वाढायच्याकडे त्याचा कल आहे किंवा वाढलेलं दिसतंय, तर निश्चितच ते खूप वाढण्याआधीच तुमच्या आहारातल्या फायबर्सचं प्रमाण वाढवून बघायला पाहिजे की त्याचा फायदा होतोय का, किंवा या बाबतीत तुमच्या आहार तज्ज्ञांची मदत जरूर घेतली पाहिजे. ते तुमच्या आहारातलं फायबर्सचं आणि इतर काही आवश्यक घटकांचं प्रमाण वाढवून तुम्हाला या बाबतीत मदत करू शकतात. तर मला असं वाटतं की ही लक्षणं तुम्ही खूप सावधगिरीने तपासली पाहिजेत आणि तुम्हाला ही लक्षणं दिसायला लागली तर फार वेळ न दवडता त्याच्यावरती लगेचच उपाययोजना केली पाहिजे. तुम्हाला माहितीच आहे, असं म्हटलं जातं की आपला आहार हेच खरं तर औषध आहे. त्यामुळे इतर कुठली औषधं लागायच्या आधीच आपल्या आहारात योग्य बदल करून आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. तर ह्या व्हिडिओतनं तुम्ही हा धडा नक्कीच घ्याल आणि निश्चितच तुम्ही सजगपणे आपल्या आरोग्याकडे, शरीराकडे पाहाल अशी मला खात्री वाटते. आहारात फायबर्स कमी असल्याची इतरही अनेक लक्षणं आहेत, पण ही 3 प्रमुख लक्षणं तुम्ही लक्षात ठेवायला हवी असं मला वाटतं. तर मला या बाबतीत तुमच्या काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये जरूर विचारा. तुमच्या आहारामध्ये फायबर्सचं प्रमाण नक्की किती हवं, किती ग्रॅम्स हवं, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझा ह्याच्या पुढचा व्हिडिओ नक्की बघा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर कुठल्या पदार्थात किती फायबर्स आहेत आणि आहारामध्ये फायबर्स किती हवेत, पुरुषांच्या आहारात किती हवेत, स्त्रियांच्या किती हवेत, लहान मुलांच्या किती हवेत, हे मांडणार आहे. त्यामुळे या बाबतीतल्या तुमच्या शंका निरसनासाठी किंवा अधिक माहितीसाठी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात. लवकर म्हणजेच पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या YouTube चॅनलवरती. तेव्हा भेटूयात लवकरच. नमस्कार.